बघा आजचा जो आपला सेशन राहील तो कोणता आहे, डिफरन्शियल इक्वेशन. डिफरन्शियल इक्वेशनचं आपल्या लेक्चर पण झालेलं आहे. पण एक वेळा आता सीईटी साठी आपल्याला प्रिपरेशन करायची आहे. मागे आपण जेई साठी घेतले होते, जेईचं आपण ऑफलाईन मध्ये केलं होतं, आता ऑनलाईन मध्ये करतोय. ओके, तर जेई मध्ये डिफरन्शियल इक्वेशनचे क्वेश्चन्स आणि याच्यामध्ये क्वेश्चन दोन्हीमध्ये सिमिलरिटीज आहे. त्याच्यामध्ये बी ऑर्डर अँड डिग्री येतात, याच्यामध्ये बी ऑर्डर अँड डिग्री येतात. आपल्याला जेवढे पण क्वेश्चन्स रिपीटेड होतात ते सगळे क्वेश्चन आपल्याला अटेंड करायचे. आता बघा, पहिले तर आपण समजून घेऊ डिफरन्शियल इक्वेशन. आता डिफरन्शियल इक्वेशन असं इक्वेशन असतं रे की तिकडे डिफरन्शिएट डिफरंट ऑर्डरवर राहतात. डिफरंट ऑर्डर, 1 ऑर्डर, 2 ऑर्डर, 3 ऑर्डर. आणि हे ऑर्डर कशावरती डिपेंड असतात रे, व्हेरिएबल सोबत. लक्षात घ्या, सपोज ax प्लस बी एक्स स्क्वेअर bx प्लस सी. आता बघा किती 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 व्हेरिएबल्स आहे, सॉरी किती व्हेरिएबल्स आहेत, 2 व्हेरिएबल, सॉरी एकच व्हेरिएबल आहे, पण कोएफिशियंट किती आहे, कॉन्स्टंट किती आहे ते बघा. हा 1 2 3. जर 3 वेगवेगळे कॉन्स्टंट टर्म असतील नाही तर कोएफिशियंट असतील तेवढी त्याची ऑर्डर असते. म्हणजे किती ऑर्डर असतील रे, 3 ऑर्डर असतील. कळलं का? 3 ऑर्डर का असतो, डिफरन्शिएशन मध्ये आपण काय करतो माहितीये का, इक्वेशनला आपण 0 बनवत असतो. दॅट्स इट. एवढं डिफरन्शिएट करा की त्याची व्हॅल्यू 0 आला पाहिजे. लक्षात, याला डिफरन्शिएट करा. मी जर एक वेळा डिफरन्शिएट केलं dy बाय dx, याला y मानलं, सपोज dy बाय dx घेतला, dy बाय dx घेतला, तर याचं डिफरन्शिएशन काय रे, 2ax प्लस b, हा 0 होऊन जाईल. परत दुसरींदा मी डिफरन्शिएट केलं सेकंड ऑर्डरला, तर काय होईल बरं, हा काय होऊन जाईल, 2a होऊन जाईल आणि हा 0 होऊन जाईल. परत डिफरन्शिएट केलं तर हा काय होऊन जाईल रे, हा कॉन्स्टंट येतो, हा 0 होऊन जाईल. म्हणजे किती ऑर्डर बनले आपले, 1 2 3. ऑर्डर काय असतो, हा तुमचा ऑर्डर असतो. आलं लक्षात, तो ऑर्डर बद्दल समजून घेतलं. बघा लक्षात घ्या, जेव्हा पण आपण ऑर्डर अंडरस्टँड करतो, ऑर्डर किती आहे कसं काय माहित पडेल, बघा वो किती कोइफिशियंट्स आहे आणि कॉन्स्टंट आहे, 1 2 3. नाही तर आपण सांगू शकतो हे लेटर किती आहे, बघा 1 2 3 आहे, म्हणजे किती ऑर्डर असतील रे, 3 ऑर्डर असतील. लक्षात घ्या का, आलं लक्षात. मग ऑर्डर याच्यावरून आपल्याला समजून जाते. याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणतो. आणि डिफरन्शियल इक्वेशन कशासोबत कायम इक्वेट राहतो रे, 0 सोबत इक्वेट राहतो. लक्षात घ्या का. नंतर डिग्री आली. सपोज आता डिग्री जर मी याच्यामध्ये पॉवर मध्ये 3 देऊन दिला, जो हायएस्ट ऑर्डर वाला अमाऊंट असतो, म्हणजे हायएस्ट ऑर्डर डिग्री ज्या डेरिव्हेटिव्हची असते, सॉरी हायएस्ट ऑर्डर ज्या डेरिव्हेटिव्हचा असतो त्याची डिग्री जी असते ती तुमची, म्हणजे ती तुमची काय असते, डिग्री असते रे इक्वेशनची. आता त्याचे क्वेश्चन बघू आपण. आता इथे बघा, हा क्वेश्चन दिलेला आहे, ते एक वेळा समजावून देतो. फॉर द डिफरन्शियल इक्वेशन 2021 ला आलेला क्वेश्चन आहे. इथं मला काय दिलेलं आहे, 1 मायनस dy बाय dx स्क्वेअर, हा तुमचा फ्रॅक्शन मध्ये दिलेला आहे, आणि 8 d स्क्वेअर y बाय dx स्क्वेअर दिलेला आहे. पहिले तो थोडं बेसिक सांगून देतो. सपोज एखाद आपलं डिफरन्शियल इक्वेशन असं दिलेलं आहे, कॉमनली असा दिलेला आहे. इथं मी लिहितो 3 प्लस dy बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू 0. असा एक माझा गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन आहे. एक अंडरस्टँडिंग करू पहिले. या क्वेश्चन वर जाण्यासाठी पहिले याची अंडरस्टँडिंग करू. पहिले बघा, इथं बघायचं की सगळ्यात मोठा ऑर्डर कोणता आहे रे, हा याचा ऑर्डर काय तुमचा 1 आहे, याचा ऑर्डर 2 आहे. म्हणजे याचा या इक्वेशनचा ऑर्डर तुमचा काय आला रे, ऑर्डर काय आला, 2 आला. बघा लक्षात घ्या, याचा ऑर्डर बघा 2 आहे, ऑर्डर 2 आला. आता बघायचं ज्याचा जास्त मोठा ऑर्डर आहे, ज्या डिफरन्शियल इक्वेशन ज्या डिफरन्शिएशनचा ऑर्डर मोठा आहे त्याचा पॉवर मध्ये काय दिसतोय का, काही नाही दिसत आहे. म्हणजे इथं काय असेल, 1 असेल. म्हणजे याची डिग्री काय असेल बरं तुमची, 1 असेल. आले लक्षात. फक्त मोठ्याला बघायचं. पण इथं बघा, इथं दिलेल्या फ्रॅक्शन मध्ये
आता लक्षात घ्या काही गोष्टी जे आहे ते महत्वाचे. पॉवर मध्ये निगेटिव्ह नाही राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट, पॉवर मध्ये फ्रॅक्शन नाही राहिलं पाहिजे. फ्रॅक्शन असेल तर फ्रॅक्शनला कट करावं लागतं. ओके. त्याच्यानंतर हे एवढं जेवढे पण डिफरन्शियल इक्वेशन आहेत ती डिग्री मध्ये नाही राहायला पाहिजे. डिग्री राहिली तर आन्सर नॉट डिफाईन्ड राहतं. कळलं का? आन्सर नॉट डिफाईन्ड राहतं. अँगल नाही राहायला पाहिजे याच्यामध्ये. दॅट्स इट. आता या क्वेश्चन्स वर जाऊ आपण. आता बघा या क्वेश्चन वर जाऊ. फॉर द डिफरन्शियल इक्वेशन, हा माझा डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता डिफरन्शियल इक्वेशन मध्ये काय करायचंय, मला सांगितलंय की ऑर्डर अँड डिग्री रिस्पेक्टिव्हली. म्हणजे हा पहिला ऑर्डर आहे, दुसरा डिग्री आहे. ऑर्डर डिग्री ऑर्डर डिग्री ऑर्डर डिग्री रिस्पेक्टिव्हली सांगितलंय. म्हणून मग मी काय करेल, पहिले चेक करेल रे हायेस्ट डिग्री कुठे, इथं आहे हायेस्ट डिग्री कडे, पण याची पॉवर 1 आहे. मी लिहिल का? नाही. पहिले मी तुम्हाला काय बोललो होतो, पॉवर मध्ये फ्रॅक्शन असतं तर फ्रॅक्शनला कट करायचं. मी तुम्हाला मागे एक टिक पण सांगितली होती. त्याच्या हिशोबाने जर डिनोमिनेटर मध्ये असा 3 असेल तर इथं कट करण्यासाठी मला इथं 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, इथं 3 ने करावं लागेल. बरोबर. म्हणजे याची जी डिग्री झाली बघा, लक्षात घ्या. याला कट केलं तर आपलं काय होईल, 1 मायनस dy बाय dx चा स्क्वेअर रेस टू हा 3 आणि हा 3 कट झाला, रेस टू 5 होऊन जाईल, इज इक्वल टू हा काय होईल बरं, याला पण 3 लागेल. आता 8 चा क्यूब, कारण दोन्हीकडे देतोय ना आपण. एक काम करतो, मी या 8 ला ना मध्ये टाकून देतो. बरोबर ना, 8 ला मध्ये टाकून दिला. 8 ला मध्ये टाकून दिलं तर आपल्याला काय माहित पडलं, इकडे 8 डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर रेस टू 3 झालेला आहे. आता बघा डिग्री चेक करा. डिग्री फ्रॅक्शन होती, फ्रॅक्शन कट झाला, आता एकदम होल नंबर आलेला आहे. तर आता बघायचं जी हायेस्ट ऑर्डर आहे त्याची डिग्री काय 3 आहे, तर डिग्री काय तुमची झाली रे, 3 डिग्री झाली. पहिले ऑर्डर लिहू. ऑर्डर सगळ्यात मोठा हा आहे का, हा आहे. मग आपला ऑर्डर जो आहे तो आपला 2 आहे आणि डिग्री जी आहे ती आपली 3 आहे. बघायचं 3 आणि 2 कुठे, ऑर्डर 3 सॉरी ऑर्डर 2 डिग्री 3 2 3 2 3 2 3 2 3 2 3. सो डी इज युअर करेक्ट ऑप्शन. डोक्यात आलं कसं केलं? खूप इझी आहे, अंडरस्टँड करा. डाऊट असेल तर विचारून घ्या. आलं लक्षात? आता हा क्वेश्चन जो आहे हा कसा आहे बघून घ्या. पहिले तर बघा क्वेश्चन कसं दिला आहे, इफ एम इज अ ऑर्डर अँड एन इज अ डिग्री. एम ऑर्डर आहे, एन डिग्री आहे, आणि एक इक्वेशन दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पी एक्झिस्ट करतं, पी एक्झिस्ट करतं. पण प्रॉब्लेम काय दिलेला आहे आपल्याला, एम प्लस एन दिलेला आहे. प्रॉब्लेम आपल्यासाठी पी आहे आणि एम प्लस एन आहे. इकडे बघा आपण मागे जे क्वेश्चन बघितले ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये सेम क्वेश्चन आलेले. आलं लक्षात? ते सारखेच क्वेश्चन आहेत, पण इथं आपल्याला काय करायचंय, डिफरन्शियल इक्वेशन बनवायचंय. आता याला व्यवस्थित डिफरन्शियल इक्वेशन मध्ये बनवू आणि त्याच्यावरनं आपण काय करू, एक व्हॅल्यू फाइंड आउट करू आणि त्याच्यावरनं आपण हायेस्ट डिग्री काढू, म्हणजे डिग्री काढू आणि ऑर्डर काढू. कळलं का? ऑर्डर आणि हा डिग्री दोन्हीची ऍडिशन काय होईल ते. ऑर्डर डिग्री काढायची नाहीये फक्त, त्याची ऍडिशन पण करायची अकॉर्डिंग टू दिस आणि त्याच्यामधला एक आन्सर असेल. तर आपण काय करू, पहिले बघा इथं पी ची व्हॅल्यू ही दिलेली आहे तर टाकून द्या भाऊ. जर y इज इक्वल टू मी इथं टाकेल तर डी बाय डीएक्स ऑफ डी वाय बाय डीएक्स असं होऊन जाईल. बरोबर का? मग इथं पण पी ची व्हॅल्यू टाकून द्या, प्लस अंडर रूट मध्ये पी ए स्क्वेअर पी स्क्वेअर, पी च्या जागेवर काय लिहिणार तुम्ही, डी वाय बाय डीएक्स चा स्क्वेअर आणि मायनस बी चा स्क्वेअर असं लिहिणार. आता मी तुम्हाला मागे काय बोललो होतो, पॉवर जी डिग्री असेल ती डिग्री कुठे पण कशी राहायला पाहिजे रे, कशी राहायला पाहिजे, होल नंबर मध्ये. फ्रॅक्शनने चालणार आणि हा फ्रॅक्शन आहे. रूट म्हणजे काय असतो, पॉवर मध्ये 1/2 असतो. आलं लक्षात? मग 1/2 कट करायचा प्रयत्न करू. पण लक्षात घ्या 1/2 कसं कट करणार ते आपण बघू. पण एक लक्षात घ्या, इथं मला याला स्क्वेअर करावं लागेल तर याला पण स्क्वेअर करावं लागेल. मी याला टोटल स्क्वेअर करत हा फॉर्म्युला बनेल. ते काम करा, याला एकट्याला इथं राहू दे कारण आपल्याला रूट कट करायचा आहे. याला इथे घेऊन जा.
आता लक्षात घ्या, मी याला इथे घेऊन आलो तर हा काय होऊन जाईल, इकडे आला तर मायनस. पण हा काय रे, dy बाय dx आहे, मल्टिप्लाय झाला तर काय होऊन जाईल, मायनस इकडे होईल, डी स्क्वेअर वाय बाय dx स्क्वेअर होऊन जाईल, हो का नाही. आता इथे काय उरेल बरं तुमचं, अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर, सॉरी dx ब्रॅकेट स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता काम करा, कम्प्लिटिंग म्हणजे स्क्वेअर करा याला, इथं पण स्क्वेअर करा, इथं पण स्क्वेअर करा. मी जर इथं स्क्वेअर केला वाय मायनस डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर झाला इज इक्वल टू, याला स्क्वेअर लिहिल मी आणि इथं स्क्वेअर झाला म्हणजे हा काय होईल, रूट कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इकडे काय होईल, ए स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, रूट कट झाला. आता बघा येऊन गेला आपलं अंडरस्टँडिंग. याला सॉल्व्ह करणार तरी याच्यावरती ही पॉवर डिग्री लागणार आहे हायेस्ट पॉवर वरती. आता लक्षात घ्या काय करू, हायेस्ट डिग्री हायेस्ट ऑर्डर कोणता आहे, ऑर्डर तुमचा 2 आला, म्हणजे ऑर्डर 2 आला म्हणजे बघा लक्षात घ्या, हा ऑर्डर 2 आहे, ऑर्डर 1 आहे, तर हा मोठा आहे, मग तुमचा एम का आला, तुमचा 2 आला. मग आता डिग्री सांगा, डिग्री तुमचा एन आहे, तर सांगा डिग्री काय बरं, काय पॉवर मध्ये 2 आहे, मग 2 आहे, दोन्हीची ऍडिशन करा, आन्सर काय आला 4. तर 4 कुठे बघा रे, 4 इज युअर सी ऑप्शन. कळलं का, समजलं, अशा प्रकारे करायचं. आता बघा या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, द डिग्री अँड ऑर्डर ऑफ द डिफरन्शियल इक्वेशन. हा इक्वेशन आपल्याला दिलेला आहे, पण इथं फ्रॅक्शन दिलेलं आहे आणि इथं पण फ्रॅक्शन. इथं फ्रॅक्शन म्हणजे इथं हाफ फ्रॅक्शन आहे, रूट म्हणजे काय असतो, हाफ रेस टू हाफ असतो, डिग्री इकडे फ्रॅक्शन, इथं पण फ्रॅक्शन आहे. तर या दोन्हींना आपल्याला कट करायचं आहे, तर कट कसं करायचं स्टेप वाईज बघून घ्या. आपण डायरेक्ट पण कट करू शकतो, पण डायरेक्ट कट नका करा, समजणार नाही. मी काय करतो, एक ट्रिक म्हणजे एक थोडंसं स्टेप वाईज करून घेतो. पहिले काय करतो, मला हा इथं दिलेला, इथं मी मल्टिप्लाय बाय 3 करेल, तर इथं पण 3 करून देईल, आलं लक्षात. मग कसं होईल बघा, जर मी हा घेतला 1 प्लस डी वाय बाय डी एक्स रेस टू, याला जर मी 1/3 ने म्हणजे 3 ने मल्टिप्लाय केलं 1/3 ला, आणि इथं पण मला 3 ने मल्टिप्लाय, आता हा कसा होऊन जाईल तुमचा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, हा तुमचा 1/2 होता, याला पण तुम्हाला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल, सिंपल. मग इथे काय होऊन जाईल, हा आणि हा कट होऊन जाईल, 1 प्लस डी वाय बाय डी एक्स होऊन जाईल, बरोबर. हा 1 होऊन जाईल आणि हा काय होऊन जाईल, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर होऊन जाईल. सर पण प्रॉब्लेम तर काय झाला, इथं 3/2 होऊन गेला, इथं 3/2 झाला. मग मी काय करेल, आता जसं आपण इथं केलं डिनोमिनेटर का, इथला आपण डिनोमिनेटर काढला, मल्टिप्लाय केलं, तसं इथं 2 आहे, तर इथं पण 2 ने करा, इथं पण 2 ने करा. इथं मी 2 ने मल्टिप्लाय करेल, इथं पण मी 2 ने करून देईल. 2 ने केल्यावर हा कट होऊन जाईल आणि हा काय होऊन जाईल, 1 प्लस डी वाय बाय डी एक्स रेस टू 2 इज इक्वल टू डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर रेस टू 2 कट झाला तर 3. आता मला सांगा तुमची डिग्री काय, सॉरी ऑर्डर काय आला, पहिले ऑर्डर तुमचा आला आहे 2 आणि डिग्री तुमची आली आहे किती 3. तर बघा 2 आणि 3 कुठे, 2 3 2 3 2 3 2 3, सो 2 3 इज युअर करेक्ट ऑप्शन. बघा आता यांनी, आता बघा लक्ष द्या, यांनी आता आपला गेम केलाय. कसा गेम केलाय बघा, इथं सीसी देऊन दिलं आणि आपल्याला सांगून दिलं हा तुमचं काय आहे, द फॅमिली ऑफ कर्व देऊन दिला, आणि याचं आपल्याला काय काढायचंय, पहिले सी काढावं लागेल आणि सी काढून मग आपल्याला काय काढावं लागेल रे, ऑर्डर आणि डिग्री. लक्षात घ्या, दिसतंय का तुम्हाला, नाही तर तुम्हाला इकडे काय करावं लागेल, डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट करून तुम्हाला आन्सर काढावं लागेल, सी ची व्हॅल्यू काढावं लागेल आणि सी ची व्हॅल्यू काढून परत टाकावं लागेल, जे आपण डिफरन्शियल इक्वेशन मध्ये लेंदी मेथडने करायचं तसं करावं लागेल. लक्षात बघा, लक्षात घ्या काय करायचं. फर्स्ट कायम लक्षात ठेवायचं, एक ट्रिक आहे ती लक्षात ठेवायची. इथं बघायचं किती कोइफिशियंट्स आहे, कोइफिशियंट नाही तर कॉन्स्टंट किती आहे, सी आहे, सी आहे किती आहे, एकच आहे, बरोबर. जर ए बी राहिला असता तर 2 डिग्री म्हणजे ऑर्डर 2 राहिली असती, इथं एकच आहे तर ऑर्डर किती आहे, सर्व 1. कळलं का मी काय सांगतोय, मी परत सांगतोय. जर आपल्याला ऑर्डर माहित पाहिजे, म्हणजे एक ट्रिक असते, एक टिप्स असते, म्हणजे एक ट्रिक आहे, जर ऑर्डर माहित करायची तर बघायचं की कोइफिशियंट इथं कॉन्स्टंट टर्म किती दिलेला आहे.
किती दिल्या, जर 2 दिल्या असेल तर ऑर्डर तुमची किती असेल, 2 असेल. सी दिलेला एकच दिलं म्हणजे तुमची ऑर्डर किती असेल रे, 1. म्हणजे तुमचं या एकातून जातं या दोन्हीपैकी एक आहे. आलं लक्षात. पण लक्षात घ्या, डिग्री कठीण आहे ना, डिग्री तर वेगवेगळ्या देऊन दिलेलं आहे. आता ही जर एक ऑप्शन मध्ये ऑर्डर जर 1 देऊन दिला असता आणि हा ऑर्डर दुसरा दिला असता तर आपलं हे करेक्ट ऑप्शन राहिलं असतं. हा जर दुसरा देऊन दिला असता आणि हा 1 दिला असता तर हा करेक्ट राहिला असता. आलं लक्षात. आता काय करावं लागेल, डिग्री काढण्यासाठी आपल्याला काय काढावं लागेल, सी ची व्हॅल्यू काढावं लागेल आणि सी ची व्हॅल्यू याच्यामध्ये टाकावं लागेल. आणि जसं आपण सी ची व्हॅल्यू टाकणार तसं आपल्याला व्हॅल्यू भेटणार आहे. कळलं का. तर करा बरं. पहिले काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. आता y² इज इक्वल टू सी एक्स प्लस रूट सी ला डिफरन्शिएट करायचं. पण डिफरन्शिएट करण्याच्या अगोदर याला मध्ये टाकून द्या, आपल्याला प्रोडक्ट रूल आपल्या इथं हा कॉन्स्टंट टर्म आहे, याचं हे करावं लागेल. ओके, याचं डिफरन्शिएट करता येईल, काही प्रॉब्लेम नाहीये. पण लक्षात घ्या, एकत्र करून घ्या म्हणजे हा का होऊन जाईल बरं तुमचा 2cx प्लस 2c रूट सी, हा तुमचा y² बनून जाईल. बरोबर का. मग काय करायचं, डिफरन्शिएट करायचं. डिफरन्शिएट केलं तर काय होईल, याचा डिफरन्शिएशन 2y होऊन जाईल आणि dy/dx होऊन जाईल. बरोबर. नंतर मी जर याला डिफरन्शिएट केलं तर हा काय होऊन जाईल रे, एक्स कट होऊन जाईल म्हणजे याचा आन्सर येईल 2c होऊन जाईल. प्लस हा तर पूर्ण कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट इंटू कॉन्स्टंट, कॉन्स्टंट असेल ना, हा जर पूर्ण कॉन्स्टंट म्हणजे हा होऊन जाईल तुमचा 0. आलं लक्षात. मग एक काम करायचं, 2 ला इथं बघा हा करतोय, मग याला कट करून द्यायचा म्हणजे तुमचा सी ची व्हॅल्यू, तुमच्या सी ची व्हॅल्यू काय येईल बरं, y/dx. आलं लक्षात. आता एक काम करा, dy/dx जो दिलेला आहे तुम्हाला याच्यामध्ये टाकून द्यायचा आणि याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला डिग्री माहित पडेल. मग लक्षात घ्या, y² इज इक्वल टू काय बरं, 2 इंटू हा काय होऊन जाईल y/dx. मी याच्यामध्ये नका टाका, एक मिनिट, याच्यामध्ये टाका, थोडं इझी होऊन जाईल. हा, याच्यामध्ये टाका. इथं मी 2 टाकला, सी ची व्हॅल्यू काय तुमची, एक्स पुढे घेतो, सी ची व्हॅल्यू काय तुमची y इंटू dy/dx प्लस, इथं प्लस करतो खालती, प्लस 2 इंटू y इंटू dy/dx आणि रूट मध्ये सी आहे तर मी काय करतो, dy/dx करतो रूट मध्ये म्हणून याचा 1/2 पॉवर करतो. बरोबर ना. आणि एक लक्षात घ्या रे, हे दोन्ही सारखे, यांना दोन्हीची पॉवर ऍड करून घ्या म्हणजे इकडे काय होऊन जाईल, y² इज इक्वल टू 2xy dy/dx, इथं प्लस, आता बघा इकडे y लिहायचं बाकी राहिलं, या दोन्हींना एकत्र लिहा, y dy/dx हा 2 इकडे आणि ब्रॅकेट मध्ये पॉवर मध्ये 1 + 1/2 होऊन जाईल. बरोबर ना, 1 + 1/2 होऊन जाईल. आता लक्षात घ्या, याची ऑर्डर 1 आहे, याची ऑर्डर 1 आहे, इथं 1 ऑर्डर आपल्याला पहिलेच माहिती होतं की 1 ऑर्डर आहे याची, तर ऑर्डर आपल्याला काढायचं नाही, इथं काय काढायची, डिग्री काढायची. तर डिग्री काढण्यासाठी मग काय करेल, y² इकडे जाईल, इक्वल करतो 2xy dy/dx लिहितो आणि इथं काय करेल, प्लस या दोनचे ऍडिशन, हा इकडे 3 होऊन जाईल, 2 होऊन जाईल, 3/2 होऊन जाईल म्हणजे 2 इंटू y dy/dx रेस टू काय होऊन जाईल 3/2. आता मला सांगा इथं हा बघा, हा याच्यामध्ये होऊन गेला, फ्रॅक्शन मध्ये आला, मला कितीने कट करावं लागेल, कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 2 ने. जर 2 ने मल्टिप्लाय केला, हा आणि हे दोन्ही सारखे, पण मला सांगा सिंगल मोठा असतो का क्यूब मोठा असतो, क्यूब मोठा असतो, तर मग याची ऑर्डर किती येईल, सॉरी डिग्री किती येईल सांगा मग. हा 3 येईल. का बरं, लक्षात घ्या, आपल्याला कधी पण पॉवर जर मला मल्टिप्लाय करायचं आहे 2 ने, तर याला मला y कडे पाठवावं लागतं, म्हणजे मी असं लिहिल y², याला इथं आला तर -2xy dy/dx इज इक्वल टू हा उरलाय 2 इंटू y dy/dx. याला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं
इथं मी काय करेल, इथं 2 ने मल्टिप्लाय केलं, 3/2 मल्टिप्लाय बाय 2, आणि इथं मी काय करावं लागेल, तुम्हाला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. आता बघा, याची डिग्री 2 आहे आणि हा 2 कट झाला, याची डिग्री 3 होऊन जाईल, याची डिग्री 3 होऊन जाईल. मग तुमचं सांगा याचा आन्सर काय असेल, मग हायेस्ट डिग्री कोणती आहे, 2 आहे का 3 आहे, 3 आहे. तर मला सांगा कोणता ऑप्शन करेक्ट आहे, 4 का 3. मग तुमचं म्हणजे 4 डिग्री आहे का 3 डिग्री आहे, 3 डिग्री. तुमचं आन्सर आलं डी. आलं लक्षात. आता बघा, आपला डिफरन्शियल इक्वेशन फॉर्मचं आता अंडरस्टँडिंग करू. याच्यावरती जे आलेले क्वेश्चन्स आहेत ते आपण करू. आता याचा अर्थ डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म म्हणजे आपण इकडे सी ची व्हॅल्यू काढतो, लक्षात घ्या का, सी ची व्हॅल्यू. आता इथं सी ची व्हॅल्यू काढून म्हणजे त्या फॉर्म मध्ये, डिफरन्शियल इक्वेशनच्या फॉर्म मध्ये आपल्याला याला लिहावं लागतं. हा आपला एक स्टँडर्ड इक्वेशन आहे. या स्टँडर्ड इक्वेशन मध्ये आपल्याला सी ची व्हॅल्यू इथे टाकायची, इथे टाकायची, दॅट्स इट. पण त्यासाठी आपल्याला सी काढता यायला पाहिजे. तर फर्स्ट थिंग, सी काढण्यासाठी आपण काय करतो, डिफरन्शिएट करतो. लक्षात घ्या, आपण काय करतो, डिफरन्शिएट. आता कोणाला डिफरन्शिएट करणार, लक्षात घ्या. याला आता मला सांगा, मी तुम्हाला एकच विचारतो बघा, हा लक्षात घ्या. सी आहे, एकच कोइफिशियंट आहे, एकच कॉन्स्टंट आहे, एकच कॉन्स्टंट आहे. तर मला सांगा किती ऑर्डर येतील बरं याच्यामध्ये, एक झालं, एवढं बाकी समजलं ना. आता बघा याच्यामध्ये काय तुम्हाला 2 ऑर्डरचं दिसतंय का, 2 ऑर्डर वाला दिसला, क्रॉस करून मोकळं व्हायचं. कळलं का काय सांगतोय. मध्ये बघा एक व्हेरिएबल आहे, ही टीप आठवण ठेवायची आहे का, खूप महत्वाची. इथं एकच आहे, इकडे पण सीच आहे, इकडे पण सीच आहे, म्हणजे एकच आहे, सी एवढाच आहे. ए बी आहे का नाहीये, मग चेक करायचं, ऑर्डर चेक करायची, यांची ऑर्डर बघायची. याच्या ऑर्डर मध्ये 2 ऑर्डर 3 ऑर्डर सापडला, त्याला कट करून द्यायचं आणि 2 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुमचं करेक्ट असेल. कळलं का, आलं लक्षात. आता काय करायचं, चला ठीक आहे, सगळं तर सारखे दिलेले. मग आता पुढे काय करू आपण, मग करा डिफरन्शिएट करा. मी जर याला डिफरन्शिएट केलं तर हा होऊन जाईल dy बाय dx होऊन जाईल, आणि याला हा कॉन्स्टंट आहे म्हणजे हा 0 होऊन जाईल. याचा 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, -1/x² असतो. लक्षात घ्या. मग काय लिहिल मी इकडे, प्लस सी -1/x². म्हणजे आता एक लक्षात घ्या रे, हा एक्स इथे डिवाइड करतो, तिकडे गेला तर काय करेल, मल्टिप्लाय करेल, आणि मायनस साइन बी देऊन द्या, म्हणजे -x² dy बाय dx. मग इथे काय उरेल रे, तुमचा सी उरेल, म्हणजे तुमची सी ची व्हॅल्यू भेटली तुम्हाला. बरोबर. आता सी ची व्हॅल्यू तुम्हाला काय भेटली, -x² dy बाय dx. एक काम करा, टाका. कुठे टाकायचं, इथे टाकायचं. आता घ्या टाका बरं, y इज इक्वल टू, बघा का, y इज इक्वल टू, सी ची व्हॅल्यू काय रे तुमची, सी ची व्हॅल्यू कुठे, सी ची व्हॅल्यू हा ही, तर लिहा -x² dy बाय dx होल स्क्वेअर प्लस सी का तुमचा -x² इंटू dy बाय dx डिवाइड मध्ये x. बरोबर बरोबर की नाही, हा मायनस बाहेर येईल तर मायनस होऊन जाईल. बरोबर. याचा मधला हा एक्स कट होईल, याचा मधला एक एक्स कट होईल, एक उरेल. बरोबर. तिथं तर तेवढं झालं. इथे काय होईल बरं, लक्षात घ्या रे, मी स्क्वेअर करतोय तर काय होईल रे, हा इथं याचा स्क्वेअर, लक्षात घ्या, मायनसचा स्क्वेअर घेतला तर पॉझिटिव्ह होऊन जातो. म्हणजे मी लिहिल x⁻², आता स्क्वेअर केलं तर 4 होऊन जाईल. बरोबर ना, आणि मायनसचा प्लस होऊन जाईल, दॅट्स इट. आणि याला काय करायचं, dy बाय dx चा स्क्वेअर करायचा प्लस याचा म्हणणं एक्स कट केला, सॉरी हा मायनस बाहेर येईल, इकडे मायनस होऊन जाईल. मग हा बाहेर काढून घ्या, उरला काय तुमचा dy बाय dx. आता या फॉर्मेटला चेक करा रे, या फॉर्मेटला चेक करा. d⁴ पहिले बघा, d⁴ कुठे, हा हे 2 आहे, म्हणजे एक कट होऊन जातं, हे 2 आहे d⁴. ओके, स्क्वेअर वाला मी, हा बी स्क्वेअर वाला. आता बघा इथं एक्स बाहेर आहे, इथं एक्स बाहेर आहे, इथं एक्स बाहेर नाहीये, म्हणजे तुमचं करेक्ट ऑप्शन कोणतं, हे. सपोज हा इकडे आणि इथं पण एक्स राहिला असता, तर काय केलं असतं, मग वायला बघितलं असतं. इथे काय प्लस वाय, इथं मायनस वाय. आता मला सांगा, हा प्लस वाय तिकडे गेला तर काय होईल रे, मायनस, म्हणजे तरी तुमचं आन्सर काय असेल, हे असेल. आलं लक्षात, समजले का. बघा क्वेश्चन कसा आहे, थोडा वेगळा आहे, इथं फॅमिली मॅटर करते.
आता कोणत्या फॅमिली मधनं आहे ते समजण्यासाठी थोडं काही गोष्टी आहेत ते समजून घेऊ. जर मला जनरल सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशन असं आहे, जनरल सोल्युशन आणि पर्टिक्युलर सोल्युशन आपल्याला पाहिजे असतं. जनरल सोल्युशन पर्टिक्युलर सोल्युशन म्हणजे काय, एक फॅमिली दिला असेल, तो इक्वेशन दिला असेल, तो कोणत्या फॅमिली मधनं रिलेट करतोय, तो कोणता कर्व आहे, तो कोणत्या फॅमिली म्हणजे सर्कल मधनं येतो, पॅराबोला येतोय का, स्ट्रेट लाईन येतो का, हायपरबोला येतो का, इलिप्स येतो. आता एक लक्षात घ्या, सर्कलचं जो स्टँडर्ड इक्वेशन आहे तो काय असतो, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर. हा एक स्टँडर्ड फॉर्मेट आहे कोणाचा, सर्कलचा. नंतर लक्षात घ्या, कायम लक्षात ठेवायचं, सर्कलचा पुढे लक्षात घ्या, इथं 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 कोइफिशियंट मध्ये इथं सेम असेल, इथं आणि इथं सेम असेल आणि हा परफेक्ट स्क्वेअर नंबर येत असेल म्हणजे काही असेल, पण जर इथं 1 असेल आणि इथं 1 असेल, इथं 2 असेल, इथं 2 असेल आणि इथं काही नंबर असेल, अशा फॉर्मेटमध्ये असेल तर तो सर्कल असतो. हा विसरायचं नाही, कळलं का, हा सर्कल असतो, लक्षात घ्यायचं. जेव्हा आपण इक्वेशन सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला माहित पडेल की एक तर या फॉर्मेटमध्ये येईल, एक तर या फॉर्मेटमध्ये येईल. बघा मी परत सांगतोय, सर्कल असेल तर याचा जो याचा पुढचा नंबर जो आहे, याचा जो कोइफिशियंट आहे, याचा कोइफिशियंट सारखा राहायला पाहिजे, इथं काही असेल तरी चालेल, लक्षात. आणि स्क्वेअर राहायला पाहिजे दोन्हीचा स्क्वेअर, एक्स पण स्क्वेअर वाय पण स्क्वेअर असेल तर समजून घ्यायचं एक सर्कल असेल, नाहीतर काय असेल, काय असेल, इलिप्स असेल. पण इलिप्स आणि याच्यामध्ये फरक काय रे, याचा कोइफिशियंट आणि याचा कोइफिशियंट सारखा असतो, याचा कोइफिशियंट याचा कोइफिशियंट वेगळा वेगळा असतो. डोक्यात आलं का, समजले का. आता पुढे जाऊ. आता पॅराबोला जर असेल, पॅराबोलामध्ये जर आपण जे सोल्युशन काढणार आहे त्या सोल्युशन मध्ये एक स्क्वेअर आहे आणि एक स्क्वेअर नाहीये, एक नॉर्मल लिनियर आहे. म्हणजे एकची डिग्री जर 2 असेल आणि एकाची डिग्री 1 असेल तर याचा अर्थ समजून घ्यायचा, तर पॅराबोला पॅराबोला क्लिक करून द्यायचं, कळलं का. परत सांगतो इकडं बघा का, जो एक व्हेरिएबल दिला आहे, सॉरी 2 व्हेरिएबल दिले, एक व्हेरिएबलची पॉवर मध्ये 2 असेल, दुसऱ्याच्या पॉवर मध्ये 1 असेल. इकडे पण बघा, एक स्क्वेअर आहे तर एक 1 आहे पॉवर मध्ये, तर याचा अर्थ काय असेल, तो पॅराबोला असतो. नंतर बघा स्ट्रेट लाईन केव्हा असते रे, लिनियर इक्वेशन आहे, दोन्हीची डिग्री एक्स आणि वाय ची डिग्री 1 आहे म्हणजे तो लाईन आहे, सिंपल. आपण 10वी पासून शिकत आलेलो आहे लिनियर लाईन. ओके, लिनियर इक्वेशन मध्ये आपण पॉईंट काढायचं, लाईन बनवून द्यायचो, स्ट्रेट लाईन. आलं लक्षात. मग पुढे बघा, हायपरबोला मध्ये सेम आहे, जसा इलिप्स आहे, फक्त मायनस आहे. लक्षात घ्या, इथं याचा कोइफिशियंट वेगवेगळा राहिला आणि तो मायनस राहिला. बघा मी परत सांगतो, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आणि वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट वेगवेगळे आहे आणि मायनस मध्ये, याचा अर्थ तो काय रे, हायपरबोला आहे. कळलं का. इथे पण कोइफिशियंट जर वेगवेगळे आहे पण प्लस मध्ये, तर याचा अर्थ तो काय आहे, इलिप्स आहे. कळलं का, समजले का. आता लक्ष द्या, याचं सॉल्व्ह करू. बघा आपल्याला काय दिलेलं आहे, 2x dy बाय dx मायनस y इज इक्वल टू 1 दिलेलं आहे. अशा टायमाला जर आपल्याला असं फॅमिली ऑफ कर्व काढायचं असेल, लक्षात घ्या, फॅमिली ऑफ कर्व म्हणजे काय असते, सगळे कर्वचे ऍडिशन, सगळे कर्वचे ऍडिशन म्हणजे काय, इंटिग्रेशन. लक्षात घ्या का, डिफरन्शियल इक्वेशन मध्ये इंटिग्रेशन पार्ट का महत्वाचा आहे, कारण इथे कर्वची फॅमिली विचारली कोणत्या फॅमिली मधनं येतोय, मग आपण काय करू, त्याचं इंटिग्रेशन काढायचंय. मग मी काय करेल, इंटिग्रेशन काढेल, पण इंटिग्रेशन साठी काय करावं लागेल, dx वाला dx वाल्यासोबत आणि dy वाला dy वाल्यासोबत जाऊ द्यायचं असतं. आता कसं करणार, एक काम करायचं, याला तिकडे पाठवून द्या, याला तिकडे पाठवलं तर काय होईल बरं, 2x dy by dx इज इक्वल टू 1 प्लस y होऊन जाईल. आता मी याला लिहू शकतो y प्लस 1, बरोबर ना. आता एक काम करा, याला इथं पाठवा रे आणि याला इकडे घेऊन जा, dx वाला तिकडे घेऊन जा, म्हणजे तुम्हाला एक फॉर्मेट लागणार आहे, तो फॉर्मेट समजून घ्या. एक वेळा काय करायचं, इथं तुम्ही dy ठेवा आणि त्या साईडला तुम्ही dx ठेवा, इथं dx आहे तर हा इकडे y वाला टर्म इथे घेऊन या, म्हणजे 1 अपॉन
वाय प्लस 1 होऊन जाईल, 1/y प्लस 1, आणि तिकडे हा गेला आता हा पण डिवाइड होऊन जाईल 1/2x. आलं का लक्षात? काय करायचं आता? करा इंटिग्रेशन. आता दोन्हीचे डीवाय डीएक्स होऊन गेलेलं आहे. आता ऍट द बोथ साइड यू वॉन्ट टू टेक द इंटिग्रेशन्स. जर मी इंटिग्रेशन केला, याचं इंटिग्रेशन काय रे? 1/x चा इंटिग्रेशन काय असतो? लॉग एक्स, म्हणजे हा काय होऊन जाईल? लॉग वाय प्लस 1. आलं लक्षात? आता याला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असतो, पण या काम करतो त्या साईडला लिहितो. लिहिलं गेलंय ना? बघा बा, आपलं हे एक वेळा मी लिहून घेतो इकडे. लॉग वाय प्लस 1 इज इक्वल टू लॉग किती आहे? इथं मॉड द्यायचा, मॉड मॉड 2x, आणि इकडे काय डिवाइड मध्ये 2 आलेला आहे, आणि प्लस सी. आता एक काम करा, लॉग आलेला आहे, या 2 ला याचा पुढे घेऊन घ्या, म्हणजे लॉग ऑफ y प्लस 1 ब्रॅकेट देऊन देतो, 1/2 लॉग ऑफ 2x. एक लक्षात घ्या रे, काय नाही लक्षात घ्या, लॉगचा पुढे जर एखाद नंबर आलेला आहे तो काय करतो आपण? वरती पाठवून देतो. म्हणजे इथं काय येईल? इथं तुमचं काय होऊन जाईल? 1/2 होऊन जाईल. बरोबर ना? बरोबर. काम करा, याला बी लॉग देऊन द्या. का बरं लॉग दिला? कारण तो कॉन्स्टंट आहे. लॉग राहिला तरी चालतो, नाही राहिला तरी चालतो. कॉन्स्टंट लॉग राहिला काही प्रॉब्लेम नाही ना, कारण कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटला आपण लॉग कन्सिडर करू शकतो. लॉग काय घेतला तुम्हाला सांगतो. इथं मी लॉग घेतला, लॉग सी. आता दोन लॉगचं जर ऍडिशन असेल तर तो काय असतो रे? मल्टिप्लिकेशन फॉर्मॅट मध्ये असतो. म्हणजे लॉग वाय प्लस 1 इज इक्वल टू लॉग ऑफ, याला मी रूट देतो, रूट 2x इंटू सी. बरोबर. आता काम करा, या दोन्हींना एकत्र करून घ्या, लॉग लॉग कट करून द्या. लॉग लॉग कट झाले. वाय प्लस 1 इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 2x इंटू सी. बरोबर ना? आता भाऊ हा कशामध्ये रे? कशामध्ये? रूट मध्ये ना. मग मला काय करावं लागेल? स्क्वेअर करावं लागेल. स्क्वेअर करा. वाय स्क्वेअर प्लस वाय प्लस 1 होल स्क्वेअर इज इक्वल टू 2x इंटू सी स्क्वेअर. आता मला सांगा रे, बघा याला जर मी ब्रॅकेट मधनं काढलं, वाय स्क्वेअर होऊन जाईल आणि हा सी राहील, एक्स ऍज इट इज राहील. हा जर स्क्वेअर झाला आणि याचा पॉवर 1 आहे आणि याचा पॉवर 2 आहे, तर मला सांगा कोणत्या फॅमिलीमध्ये येतो? मी मागे बोललो तुम्हाला. बघा मी परत सांगतो. बघा, वाय स्क्वेअर झाला आणि सी चा पॉवर मध्ये 1 आहे, याची डिग्री 1 आहे, याची डिग्री 2 आहे. ओके, तर मला सांगा कोणत्या इक्वेशन मध्ये? तर बघा, चेक करा. पॅराबोला. म्हणजे तुमचा आन्सर आला पॅराबोला, कारण एक स्क्वेअर असतो, एक नाही राहत. इथं पण आहे, हा स्क्वेअर असेल तो नसेल. मग याचा अर्थ काय झाला? हा कोणत्या फॅमिलीचा आहे? हा इक्वेशन कोणत्या फॅमिलीचा आहे? पॅराबोला फॅमिलीचा आहे. आलं लक्षात? तुम्हाला हे व्यवस्थित पाठ करावं लागेल रे. हे इक्वेशन माहिती आहे, लगेच होईल. आलं लक्षात? कसं केलं? इंटिग्रेशन करून. फॅमिली ऑफ कर्व सांगाल, म्हणजे फॅमिली ऑफ कर्व सांगितली, आपल्याला कोणती फॅमिली विचारली आहे, तिकडे तुम्हाला इंटिग्रेशन करायचं. याचं कळलं का? That's it. The particular solution of differential equation dy by dx is equal to e raised to 2y cos x. तुम्हाला काय बोललो होतं? dy by dx असं दिलं असेल, पर्टिक्युलर सोल्युशन दिलं असेल. आता इकडे लक्ष द्या, इथं हा काय असतो? y ऑफ x इज इक्वल टू 0 असं दिलेलं आहे. म्हणजे तुमची y ची व्हॅल्यू 0 आहे आणि x ची व्हॅल्यू तुमची किती आहे? π/6 आहे. लक्षात घ्या का? x ची व्हॅल्यू तुमची काय आहे? π/6 आहे. हा, आता एक काम करू आपण. सो वी विल यूज दिस थिंग आफ्टरवर्ड्स. सो फर्स्ट लिहा dy by dx is equal to e raised to
2y cos x. तर मी तुम्हाला काय बोललो होतो, इथं आपल्याला जर पर्टिक्युलर सोल्युशन सांगितलंय, जनरल सोल्युशन सांगितलंय, तर इकडे इंटिग्रेशन करायचंय. इंटिग्रेशन करण्यासाठी काय करतो आपण सांगा बरं. dx ला x वाल्याकडे जाऊ देतो, dy वाल्याला dy वाल्याकडे जाऊ देतो. म्हणजे हा dy इथं ठेवेल, मी इथं dx ठेवेल, इथे इक्वल साईन देतो. आता dx वाला कोण आहे, कॉस आहे, म्हणजे इकडे कॉस एक्स, हा इकडे गेला तर मल्टिप्लाय होईल, म्हणजे कॉस एक्स ला मल्टिप्लाय होईल. हा इकडे काय करतो, डिवाइड मल्टिप्लाय करतो, इथे इथं डिवाइड होऊन जाईल. डिवाइड होतो म्हणजे पॉवर मध्ये 2y होऊन जाईल ना, -2y होऊन जाईल पॉवर मध्ये. का बरं, इकडे गेलं तर डिवाइड करेल, वरती गेलं तर -2y. आलं लक्षात. आता करा इंटिग्रेशन, यांना इंटिग्रेशन करा. आता मला सांगा याचं इंटिग्रेशन काय रे, e raised to 2y as it is, बरोबर ना, इज इक्वल टू याचा अरे कॉन्स्टंट पण आहे, याचं पण इंटिग्रेशन होईल, म्हणजे डिवाइड बाय -2 होऊन जाईल ना, बरोबर. इथं याचा कॉसचा साईनचा कॉस असतो, कॉसचा साईन असेल, साइन एक्स प्लस सी, बरोबर. याला तिकडे पाठवा रे, याला तिकडे पाठवलं, ओके, याला तिकडे पाठवलं तर हा काय जाईल रे तुमचा e raised to -2y इज इक्वल टू साइन एक्स, इकडे होऊन जाईल हा -2 साइन एक्स -2c, बरोबर. बरोबर नाही. अब एक काम करा, याला इथं पाठवून द्या, या दोन्हींना इथं पाठवून द्या, या दोन्हींना इथं पाठवून द्या, म्हणजे e raised to -2y हा इथं आला तर -2 साइन +2 साइन एक्स होऊन जाईल, हा इथं आला तर +2c इज इक्वल टू 0. आता चेक करा, 2 साइन कुठे रे, 2 साइन इथं आहे, इथं 2 साइन आहे, बाकीकडे नाही आहे, बाकीकडे नाही आहे, बाकीकडे नाही, तुमचा आन्सर हाच आहे. झाला, समजले का. नाहीतर हा जर सगळीकडे सारखा राहिला असता तो तुम्ही इकडे चेक केलं असतं. मग इथं चेक करायचं, e raised to -2y कुठे, हा आहे, दोन्ही आहे. आता सी काढायला थोडा त्रास झाला असता, आपल्याला सी काढावा लागला असता डिफरन्शिएट करून, पण सी इकडे काय गरज नाहीये, डायरेक्ट आन्सर येतंय, पहिलंच वर्ड तुमचा आन्सर येतंय, मग तुम्हाला याची गरज नाहीये, याची गरज नाही, याची गरज नाहीये. दॅट्स इट. कळलं का. जेवढं पाहिजे तेवढंच कळायचं, जास्त भारू भरती नाही. आलं लक्षात.